हॅलो नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तस्वरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका या शक्तिचुऱ्याच्या मळ्यामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच याच ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी माळाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिगवण दादा यांना पुन्हा एकदा शायरी माळाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांनाही शायरी माळाचा मुद्रा, त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांनाही शायरी माळाचा मुद्रा. याच ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांनाही शायरी माळाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला याच ठिकाणी शाखा जी आहे कलारंग प्रोडक्शनची रत्नागिरीचा राजा ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम यांनाही सर्व शायरी माळाचा मुद्रा करतो. माझ्या याच ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण त्यांच्या नृत्यांगना आलेले आहेत. तिथं प्राजक्ताताई सर्व माझे याच ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. याच ठिकाणी पुण्यातूनही कार्यक्रम आलेले आहेत आणि दादा गोव्यातून पण याच ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कि धन्य सारे होती देव तुलाच पाहून चालवेसियाची मला तू दियात राहू. गोड वेळ का तो भक्ती रसात आणि अवितो तुझला देवा तुझे गुण जावी सत्याचा हा मार्ग. जावी सत्याचा हा मार्ग, पाहिला भक्तीत मी स्वर्ग. आजवर त्यांची ही पुण्याई हो, आजवर त्यांची ही पुण्याई. माय विद्याने दिले सर्व काही. माय विद्याने दिले सर्व काही. उभा पाठीशी स्वामी आमच्या राई. उभा पाठीशी स्वामी आमच्या राई.
काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीचा मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीचा मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही बघा तुम्ही अनुभवाचे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवाचे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार स्वामी विना जीवनी अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही माय विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही पहा अंतःकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करील नाराज पहा अंतःकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करील नाराज स्वामी भक्ताला नाही करील नाराज स्वामी भक्ताला नाही करील नाराज लावतान मन ध्यान सुखी ठेवी समाधान लावतान मन ध्यान सुखी ठेवी समाधान संकटाला भीत आम्ही नाही हो संकटाला भीत आम्ही नाही माय विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीचा मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीचा मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय
पाठी स्वामी अक्षराई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई ओम श्री सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे मिलिंद सोपरील वस्ताद साजे विक्रांत वैभव बंधुराज माझे शाहीर विशाल रणात गाजे बोला कंठ हरिदास वैचा शाखा रत्नागिरीच्या राजाचा तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आले सॉरी 1001 रुपयाचा पारितोषिक आले तर धन्यवाद. तसेच रेवा वणे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले धन्यवाद. काय म्हणे का बाईनं खतलवा तुम्ही सांगताय म्हणून खतलं होतो नाही तर विशाल निकम पहिल्याच बारीत खोदलं होतं मायचा गाव हा बापाचं नाव हा बाई आजारी आहे पण एवढ्या संकटाला मला वाटते 4 दिवस आजारी पडले होते पण त्या संकटात उभे देऊन याच ठिकाणी बऱ्याच संकटांना बाईने तोंड दिली आहे आणि या स्टेजवर उभे आहेत. पण बाई तुमचा मनपूर्वक आभार पण थोडी तरी मला पण तुमची किटला उडवायला लागलाय. आपण असं सोडत नाही हा बरोबर की नाही. हो बाई म्हणतात माझा बरोबर गायकी हा विषय आवडता आहे माझ्याकडे लक्ष दे माझा बरोबर लक्ष असतो. एकदा बाईना बोललो होतो बाई ओपनला भेटा तर बाई म्हणतात जो कोकणला भेटा म्हणून सांगते बाई हा तिकडनं देऊ नका स्माईल तुमच्या कानात असा होती ना होईल सुरुवात करणार. हा यांचं कसं माहिती का पहिली बारी एवढी शाय म्हणजे गोगल काय पोटात पाय असं आहे एवढी कमी त्यातली नवसती असं. आता इथं आल्यावर आहे ना तुम्हाला खरा रूम तिचा दिसत. एक्सक्यूज मी बाई लक्ष असू द्या. हॅलो सुलभू नाही मी पहिलेच पोस्ट आहे मला अमोल दादांनी कार्यक्रम दिला बाईनी पण सांगितलं निगम भाऊ सोबत मी कार्यक्रम करतो. मी पहिला सांगितलं होतं आपण कोणाची वेटिंग वर करत नाही आणि बारी कधी सेटिंग वर करत नाही मग काय होईल तो होईल आईचा गाव आणि बापाचा नाव केवढाच कार्यक्रम करणार. बाई लक्ष असू द्या गण घेतो लक्ष असू द्या.
रंगबिरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया, कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया. माझे माय माऊली बसलेले आहेत ना, रंगबिरंगी साड्या नेसून. ह्या वाडीतल्या बाई कोणी साडी कशी नेसणार नाही तशी रूपमध्ये काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून सांगतोय. बाई लक्ष असू द्या. रंगबिरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया, कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया. भक्त 17 टोपी घालून येतील आरती बोलाया. नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया. घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया. बाई स्वतःची चाल बाई तोडकी मोडकी देतोय पण प्रयत्न करतो. लक्ष असू दे. घरी येती हो गणराया, घरी येतील हो गणराया. रंगबिरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया, झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया. 17 टोपी घालून येतील आरती बोलाया. नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया. घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया. रंगबिरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया, झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया. 17 टोपी घालून येतील आरती बोलाया. नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया. घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया. रंगोली काढाया. फक्त 17 टोपी घालून येती आरती बोलाया. घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता गणराया. घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया. सजवून पाण्याकाठावर गावराई बसून घरात आणली तिला सजवून. दुःख वाटे गणरायाला विसर्जन कराया. फक्त 17 टोपी घालून येतील आरती बोलाया. घरी येता हो गणराया, घरी येता गणराया.
येता हो गणराया रंगबिरंगी साडी नेसून जमते हो आया बाया चिम्मा फुगडी निपडी संगे लागतील ना जाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाळी संगे ताल मुलुक लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया 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 घरी येता गणराया थांबा बाजूला वेळ कमी यश दादा ढोलकीपट्टी यांच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणि रोहित कदम यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय धन्यवाद आता गवळण बसा खाली हा? बोले ना आता गवळण करू ना सुरुवात बाई म्हणते मी पेटवतो बाई मी वनवा लावतो मी अशी किटला उडवतो हा? नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे बाई तुम्ही किती ताणायचं किती इचकायचं इचका तुमचा शेवट करणारा विशाल निकमच आहे हा नंतर म्हणे माझा बरोबर कोणच्या गायन शब्दाकडे लक्ष असतो तसं काय आम्ही काय बाई अडाणी हो हा? माझा पण तुमच्या बोलावा बरोबर ध्यान असतो हा नंतर काय म्हणे गोकुलचा बदनाम गोकुलचा हा बदनाम गोकुळी हा बदनाम झाला नंदाचा हा नंदळाळा बोली ना नंतर काय म्हणे या कारट्यांचं लंगोट सोडा लंगोट सोडा तर लंगोट सोडल्यावर काय झालं माहिती का अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गंडली साला लागताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेडी बया बघा पुतळ्यात पळत सुटली मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो मला असा लिहायला लागत नाही ए राधे कुठे आहे राधा हाय कुठे लपून बसली मग बोलायला भीती वाटते ना मग एवढं सोडून घ्यायचं नाही मग मी आम्ही हे बोलतील तेव्हा चांगला नाही आम्ही बोललो ह्याला लय जड जातो आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं आता सोडून द्या पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना तो अजिबात ठेवू नका त्याला ना डबल मिनिंग लय सवय आहे आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात म्हणजे हे बोलले ह्यांच्या पदराखाली राहून बाऱ्या करायचा म्हणजे ह्यांना गोड असा विषय हा नंतर काय म्हणे कालिया कालिया आहे ना असा तुला धडाधड जो मारीन ना गोल्या बाई इसके तू मला ह्या गोष्टी सांगूच नको असा भल्या भल्याला मी सडकून लागलोय हागणं म्हणणं बंद केलाय तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई नंतर काय म्हणे काल्या काळ्या आहे काल्या काळ्या म्हणे तो काल्या असा तुझ्या हातात येईल ना असा वाल्या तुम्ही चिपच्या चोल्या सांगते बाई हा तुम्ही ह्या गोष्टी सांगू का ए राधे खै खै हेलो सुलुलुल ए माय जानू तू किधर है इधर राजेश भेकरे यांच्याकडून गवळण दणकन झाली पाहिजे 101 रुपयाचा पारितोषिक आहे राजे कृष्णा गागाना सुने की क्या तशी परिस्थिती आहे मला फरमाईश आलेली आहे बुवा ती प्रेमाची गवळण झाली पाहिजे घेऊ घेऊ तुमच्यासाठी नक्की अरे आवाज येऊ दे की नाही बाहेर राहिला नरम मी तुम्हाला करीन गरम टेन्शन नका धरू हा तुमचा पहिला पाय वसूल करून जाणार टेन्शन नाही घ्यायचं राधे कृष्णा गागाना सुने की अरे कृष्णाने केलं राधेवरती मजनूने केलं अरे लैलावरती अगं तसंच सीन करतो
अगं तसंच सेम करतो ए राधे गौरमोरी मी तुझ्यावर प्रेम करतो हा? अगं तसंच सेम करतो ग पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो तसेच आज गळून घेतोय अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर पूर्वीची राधा घ्यायची डोईवर पदर अरे हल्लीची राधा नाही करत कदर आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर काही लक्ष असू द्या मधनं बाजूला करा भेटी गाठीसाठी राधा झुरायची हे भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी पूर्वीची राधा कशी होती गुणी होती पण आताची राधा गुन्हेगार आहे ही गुन्हे आहे म्हणून सांगतो बाई तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं ना म्हणून काल्या काय सांगतो ऐकू भेटी गाठीसाठी राधा झुरायची राधी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून आहे की नाही सिंहाचा विषय आहे की नाही सिंह लिहिलं का आतून ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून ही हल्लीची राधा खुनी ही खुनी आहे म्हणून सांगतोय भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी कानाराधेची ही कीर्तन न कळली कलियुगात राधा पैशाला फुलली कानाची प्रीत बघा कानाराधेची ही कीर्तन न कळली कलियुगात राधा पैशाला फुलली लावणी गळ्यात केसांनी कळा हिला ओळखे ना स्वतःचा धनी हिला ओळखे ना स्वतःचा धनी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून सकल कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा गुणी
राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम सांगा कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम झाली जीवानी मुले विषाची वाणी झाली जीवानी मुले विषाची वाणी नाही राहिली ही प्रथा ही जुनी नाही राहिली ही प्रथा ही जुनी टाकले कड्यावरून मारे गळावून टाकले कड्यावरून मारे गळावून हाय हल्लीची राधा ही खुली कड्यावरून मारे गळावून हाय हल्लीची राधा कल्ले काड्यावर माझे गावरून आयातीची राधा कुणी कल्ले काड्यावर माझे गावरून आयातीची राधा कुणी भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी मालिकांना संगे फिरायची भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी मालिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा कुणी होती पूर्वीची राधा कुणी कल्ले गाड्यावरून मारे गळावून हाय हल्लीची राधा कुणी कल्ले गाड्यावरून मारे गळावून कल्ले काड्यावर माझे गावरून आयातीची राधा कुणी कल्ले काड्यावर माझे गावरून आयातीची राधा कुणी तसेच बाईनी प्रश्न माझ्यावरती सोडलाय बाई तुमच्या प्रश्नाचं ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करून नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय हं? तसं बाईने एक पद पण गायलं ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना हं? खरगाव मसळ्याची ही पुन्हा मागरकर दिला असता उत्तर हा पण दोन हात फाटेल असा का विषय सडकून लागेल बोलू कुठे राधे रोहित वगैरे यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना रसिका सुरुवात करू ना अरे जरा काय बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा मागणकर लगेच गरम होते अगं तुझ्यासारख्या शायरांना नेहमी काट्या बदलतो आणि तू पुन्हा मागणकर तुला मी फाट्या हा जरा काय बोलले की रक्ता दिसते रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोलला की लगेच होतो असं लाल भडक म्हणून काय सांगतो बघ पूनम आगरकर नाव आहे मोठं किती जीवानी मारशील उड्या पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठं ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठं पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठं पण साला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आहे हा ग्रेट पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे तुमचं नाव हाय लय मोठं लक्षण हाय खोट बाई तुमचं नाव हाय लय मोठं लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे मोठं लक्षण आहे मोठं
नाव हाय लय मोठं, बाई नाव हाय लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. बाई नाव हाय लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. बाई नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. पुन्हा मागं नाव आहे मोठं, विषादशाही आहे आपलेत. पुन्हा मागं नाव आहे मोठं, विषादशाही आहे आपलेत. कसा सवाल उत्तर द्यायचं. तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. बाई तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. दुसऱ्या बारीचा बाईंना हार्दिक शुभेच्छा करतो. दणकावून करा, शेवट करा, आपल्या हातात आहे. हा